हो आता आता आहे का ओके? हो येस आहे. मॅम. ठीक आहे कृतिका चल कर. पेज नंबर 66 वर लेसन 8 बॉडी मुवमेंट्स, त्या पेजवर राईट साइडला हाऊ डू चार्ट आहे. हाऊ डू ॲनिमल्स मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस. त्याखाली टॉपिक आहे ह्युमन बॉडी अँड इट्स मुवमेंट्स. पेज नंबर 67 वर ऍक्टिव्हिटी 1 आणि त्याखाली एक चार्ट आहे मुवमेंट्स इन अवर बॉडी. पेज नंबर 68 वर टॉपिक्स आहेत पायवोटल जॉईंट अँड बॉल अँड सॉकेट जॉईंट. त्या पेजवर बॉल अँड सॉकेट जॉईंटचे डायग्राम्स अँड एक्झाम्पल्स आहे. पेज नंबर 69 वर टॉपिक आहेत हिंज जॉईंट अँड फिक्स जॉईंट्स. त्या पेजवर वरती पायवोटल जॉईंटचे एक्झाम्पल्स आहेत आणि हिंज जॉईंट्सचे डायग्राम्स आहेत. व्हेरी बरोबर. ओके. आहेत सगळं बरोबर? हो बरोबर आहे. येस व्हेरी गुड. खूप छान खूप छान. खूप छान प्रयत्न होता. किती पेजेस झाले हे? बटन 4 कुठलं पेज. होतं चालू केलं 4 ते पेजेस. बंद. ओके. आणि सायन्सचं होतं ना? हो हो येस. आता सायन्स. हो आपले चॅप्टर मध्ये जेवढे पण वर्ड्स आहेत ते आज स्पीड रीडिंग टेक्निक त्याच्यातलं मार्क द कीवर्ड्स हे सगळं वापरून काय करायचं आता सगळा एकूण एक शब्द स्कॅन करायचं जसं तू आता टायटल सबटायटल केले आहेत तसे. ओके. येस व्हेरी गुड. सगळ्यांनी पुन्हा एकदा क्लॅप फॉर कृतिका दीदी. ओके. मला वाटतं ती या ग्रुपमध्ये सगळ्यात मोठी आहे त्याच्यामुळे तिचं चॅप्टर पण मोठं आहे. चॅप्टर मध्ये कन्सेप्ट पण जास्ती आहे म्हणून तिने हे सगळं सांगितलंय. असंच तुमचं पण असणार आहे आता जसं तुम्ही पुढच्या वर्गात जाल तसं असणार आहे. आणि आताही तुमचं असं कुठलं चॅप्टर असेल की ज्याच्यामध्ये सगळ्या डेफिनेशन टायटल सबटायटल आहे ते सगळं तुम्ही करा. ओके. खूप छान. सगळ्या विषयांचा अभ्यास होता असंच करायचा. 3 मिनिट 1 चॅप्टर ऍट लास्ट तुमचं होणार आहे 30 दिवसांनंतर. चलो. ओके. आता सगळ्यांनी सांगायचं ही टेक्निक तुम्ही एन्जॉय केली, मज्जा आली करायला की काही ताण आला, कठीण वाटलं की सोपं वाटलं, मज्जा आली का? येस कृतिकाला छान वाटलं, मज्जा आली. आणि याचा फायदा होईल. कृतिका अनम्यूट हो बाळा तू. येस मॅम. तुझा एक्सपिरियन्स शेअर करू शकते तू. तुला काय वाटलं एवढं मोठं चॅप्टर लक्षात ठेवल्यानंतर? मला खूप मजा वाटली. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की वन मिनिट मध्ये मी 4 पेजेस स्कॅन करू शकले. येस परत स्टडीज मध्ये पण माझा फोकस येतोय आता यामुळे. येस व्हेरी. आणि याचा फायदा होईल तुला स्कोअर वाढवण्यासाठी. हो आत्ताच होतोय म्हणा आणि हे मॅम. सगळं येस आता येतोय. येतोय ना. व्हेरी गुड. आणि आता तुला वेळ पण जास्ती मिळेल अभ्यासाशिवाय. आधी अभ्यासाचाच वेळ जात होता ना, आता अभ्यासाशिवाय तुला वेळ मिळेल तुझ्या आवडीचे कामं किंवा गोष्टी करायला. येस व्हेरी गुड. छान. ओके. अजून मॅम मला तुम्हाला काही? प्रत्येक टेस्ट येस काय म्हणतो कृतिका? मला प्रत्येक टेस्ट मध्ये आउट ऑफ भेटतंय. वाव व्हेरी गुड व्हेरी गुड.